कन्नड तालुक्यातील बंजारा समाजातील प्राध्यापक सचिन चव्हाण या युवकाने आरक्षणासाठी थेट पायी प्रवास करून मुंबई गाठण्याचा निर्धार केलाय। हैदराबाद गॅझेटनुसार एसटी आरक्षण मिळावे या मागणीसाठी हा प्रवास सुरू करण्यात आला आहे। गेल्या काही दिवसांपासून बंजारा समाजाचा आरक्षणासाठीचा संघर्ष अधिकच तीव्र होत आहे। याच मागणीसाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील रहिवासी असलेले प्राध्यापक सचिन चव्हाण यांनी पायी प्रवासाची अनोखी वाट निवडली आहे। शासनाने हैदराबाद गॅझेटनुसार तात्काळ आरक्षण द्यावे, अन्यथा समाजात उद्रेक होऊ शकतो असा थेट इशाराच त्यांनी दिलाय। मुंबईला पोहोचेपर्यंत आपला हा पायी प्रवास सुरूच राहील असा निर्धार त्यांनी व्यक्त केलाय। त्यांच्या या प्रवासाला समाज बांधवांकडून मोठा पाठिंबा मिळत आहे। जय सेवालाल सारेन आम्ही कन्नड पासून मुंबई पर्यंत पायी जात आहे आरक्षणासाठी। आता जाण्याचं कारण म्हणजे मेन काय आहे की जो मुख्यमंत्री आहे त्यांना आम्ही आता देवच मानून घेतलंय। जसं लोक शिर्डीला राम मंदिरला पायी जातात तसं आम्ही मंत्रालयाला पायी जातोय। आमचं जाण्याचं कारण आहे की हैदराबाद गॅजेट लागू करून बंजारा समाजाला अनुसूचित जाती एसटी मध्ये आरक्षण मिळणे यासाठी आम्ही फक्त निवेदन देण्यासाठी जातोय। आता बघू की आम्हाला ते भेटतंय की नाही भेटत, कसं काय होतात। आता आम्ही जवळपास 60-70 किलोमीटर आमच्या गावाहून चालून आलोय। कालपासून आम्ही निघालेलो आहे। रस्त्याने खूप लोकांनी आमचं स्वागत केलं। तांड्यावरती गावामध्ये खूप लोकांचा सपोर्ट आहे। चहा पाणी जेवण या सगळ्या गोष्टी खूप छान प्रकारे चालू आहे। आता आम्ही लोणी खुर्द म्हणून गाव आहे ते सोडलं आणि आता इकडं भारम म्हणून गाव आहे त्या साईडनं चाललोय आम्ही। तर सगळ्यांना माझा जय सेवालाल, जय श्रीराम, जय भीम, जय गोर बंजारा, जय गोर बंजारा। प्रतिनिधी रवींद्र खरात, NTV न्यूज मराठी, छत्रपती संभाजीनगर।